हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून. कसे आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत आहे. आज आलो आहे आम्ही गावात शालीमारमध्ये. तर इथे आम्ही साड्यांच्या दुकानामध्ये साड्या घेण्यासाठी आलेलो आहे आणि साड्या बघत होतो आम्ही. तर आम्ही साड्या वगैरे घेऊन झाल्या, घरी येऊन लागलो. हे बघा आमच्या सानू मॅडमांची ही आयडिया. आणि हे बघा सरप्राईज आत्तूला. तर या प्रकारे सानूने आयडिया केली होती. तर खूप छान बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. तर आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे टू मी. आणि हे बघा आता माही वगैरे सगळे ओवाळून घेतील मला. खूप छान स्पेशल ट्रीटमेंट मिळालं. खूप छान वाटतं ना, तसंच वाटत होतं मला, मस्त वाटत होतं. आणि हे व्हिडिओ आहे ना ॲक्च्युली पोरींनी बनवले, तेवढे एवढे खास नाही बनवले, व्यवस्थित नाही आले प्रॉपर. पण पोरांनी प्रयत्न केला होता तो खरंच खूप छान होता. आणि सगळं मस्त सानूची आयडिया वगैरे होती, सईची पण होती आणि तिघी पोरी मिळून केलेलं होते. आणि आमचं एक छोटं पिल्लू पण होतं बरं का त्याच्यामध्ये. आणि आता बघा अश्विनी वगैरे पण ताट वाळून घेणार आहे. तिकडं मम्मी आहे, कारण का आदूला केक खायचा आहे. आदू काही ठेवणार नाही, सगळं ओढायलाच येत होता, त्यामुळे त्याला खेळवत होते सगळेजण. आणि या पोरींनी माझं पूर्ण कपाळच भरून टाकलं होतं कुंकू लावता लावता. आता आईची वेळ, आईने पण केली माझी. ताट वळून घेतलं, साखर दिली आणि आदूला घेऊन आता आम्ही हॅपी बर्थडे करतो. केक बड्डे माझा आणि 2-2 जणं बसले मला. आज माहीच्या आईची साईज छोटी होऊन गेली. तर हॅपी बर्थडे टू मी. आणि ह्या बघा दादाने केक खाऊ घातला आहे मला फर्स्ट. आणि आम्ही थोडे फोटो वगैरे पण काढले आम्ही. आणि दादा केक नाही जास्त खात, त्यामुळे त्याने नाही खाल्ला. आणि सोन्याने तर मला डायरेक्ट तोंडातच भरून दिलं केक. बघा आता हे सानूने तर चाकूने खाऊ घातला, सईने हाताने. आणि आदू प्रत्येक वेळेस मला खाऊ घालता घालता त्यालाही खायचं आहे, सगळेजण त्याला खाऊ घालत होते. आणि आता अश्विनीने बी केक खाऊ घातला. केक खूप टेस्टी होता, छान आणलेला होता केक दादाने. गुड मॉर्निंग रे. रात्रीचे 8:30 वाजले आणि आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. सुरुवात करायला पाहिजे का संपवायला पाहिजे तेच कळत नाही. तर आज आहे माझा बड्डे. मला माहिती तुम्ही खूप खूप विशेष केलेलं आहे माझ्या बड्डेसाठी, त्याबद्दल खूप थँक्यू. आम्ही आज दिवसभर आहे ना बाहेर होतो. आता मी म्हणाल कुठे, तर मी गेली होती आईकडे आणि दादाबरोबर शॉपिंग केली. हा एक ड्रेस घेतला. हा ना सागर यांच्याकडनं गिफ्ट आहे बरं का. सागर त्यांच्याकडनं गिफ्ट आहे. सागरन ते नव्हते आले, तिथे दादानेच केक आणला होता, तिथे कट केला. मग तेव्हा आई म्हणे हा चेंज करून घे म्हणे, मग हा घातला. आणि आता घरी आली, फोनवर फोन चालू होते, बोलत होती. आणि दादाकडनं मस्त 2-2 गिफ्ट घेतले, किती गिफ्ट. आणि अजून एक गिफ्ट आहे, तुम्हाला ते पण दाखवते. चला तर आपण थोडंसं आहे ना, पप्पा आले का, गिफ्ट दाखवते मी तुम्हाला. मी दादाकडनं 2 साडी घेतली. ही एक, ही मला, अश्विनीला आणि दादाला तिघांना आवडली. आणि थांब ग, आता ही घडी उलटी घातली आहे. आणि ही साडी आहे ना तुम्हाला दाखवते, सोड ना. ही अशी साडी आहे, दिसली. ही एक साडी घेतली आहे, ही पण खूप सुंदर वाटते. नको ना पसारा घाल. हे 2 झालं ना, अजून एक आहे. मग नेकलेस कुठं ठेवला? नेकलेस कुठे ठेवला ग? आणि हे बघा, मी हा सेट मागवला होता.
प्राजू माझी बहीण तीच करते ज्वेलरीचं, हँडमेड आहे. तुम्हाला हे असं आवडलं तर नक्की असं करा. मी तुम्हाला दाखवते प्रॉपर काय काय आहे त्याच्यात. ती साडी अगं पागल झाली का ती बाई माई काय करते. आता हिला साडी कोण घालून दिली, पागल आहे का ग तू. हे बघा, बघितले मी कशी वेअर केलेली आहे, छान वाटते ना. या प्रकारे ती वाटते पोत, खूप सुंदर वाटली. बघूया आपण, छान वाटले. चला आता सगळं काम बाकी पेंडिंग सगळं आहे माझं पडलेलं, तर आता मी हे सगळं व्यवस्थित उचलून ठेवून देते. आता या पोरी माझ्या सत्यानाच लावला, आता काहीतरी घेऊन पळाली ती, आय थिंक कानातली. आणि ही बघा ही नथ मोठी वाटते. बघूया वेअर केल्यानंतर कशी वाटते. मी फर्स्ट टाईमच एवढी मोठी छोटीच वापरते मी. बघूया आपण. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड्स.